नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपा क्रिएशन मध्ये. आज आपण आलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिरला. 31 तारखेला रत्नाकर मतकरी यांच्या कथांवर आधारित घाबरायचं नाही हे नाटक प्रदर्शित होत आहे. या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे सर आपल्या सोबत आहेत. तर सर, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच नाटकांचं दिग्दर्शन केलं, चित्रपटात काम केलं, तर ह्या नाटकाचा फॉर्मॅट पूर्ण सगळंच वेगळं आहे, तर मग हे करायचं कसं ठरवलं? खर तर याची सुरुवात कोविड मध्ये झाली. कोविड मध्ये जेव्हा सगळेच घरी बसून होते, तर त्यावेळेस मतकरींच्या कथांवरती एखादा कार्यक्रम करूया अशी कल्पना पुष्कर श्रोत्रीच्या मनात आली. आणि आम्ही मग पुष्कर मला म्हणाला आणि आम्ही तेव्हा ती एक्झिक्यूट केली. आणि त्यानंतर आता खूप वर्षांनी परत पुष्कर म्हणाला, विजय करून बघूया का रंगमंचा. तर म्हटलं की हरकत नाही. मी आत्ताच एक कार्यक्रम केला पत्रापत्री, ज्याला आम्ही अभिवाचन दृक आविष्कार असं म्हणतो, की त्यात पत्र वाचतात. तर मला असं वाटलं की त्याचं एक पाऊल पुढे जाऊन एक काय म्हणू, कथाच आहेत, पण त्या कथा का मंचन या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे पूर्णपणे सूत्रधार किंवा कथा सांगणारा पूर्णपणे बाजूला न सारता तो कथा वाचेल लोकांसाठी, पण त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा तेव्हा त्या ते सादर करतील, अशा प्रकारची याची साधारण हे आहे. पण एक मी खरं सांगू का, अगदी प्रामाणिकपणे सांगितलं तर वेगळं नवीन मला माहित नाही, हे कुणीतरी कधीतरी केलं असतं, म्हणजे केलं की म्हणजे ह्या आधी झालेलं असतं ते. म्हणजे हा जो काय म्हणू त्याचा genre किंवा फॉर्मॅट आहे, हे खरं माझ्या डोक्यामध्ये होतं इंदू काळे सरला भोळे, हा जो प्रदीप मुळेंनी आविष्कारासाठी जे केलं होतं, म्हणजे त्यातलं काही भाग पाठ करायचे, काही भाग वाचायचे. तर तेव्हा ते खरंच युनिक होतं. पण आता मला माहित नाही की हा फॉर्म युनिक आहे का, परंतु रत्नाकर मतकरींचं लेखन नाट्यपूर्ण आणि परिणामकारक असल्यामुळे त्याच्यातली नाट्यमयता अधोरेखित करायची, हा खरं तर त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मला माहित नाही की हा कसा ऍक्सेप्टेबल होईल फॉर्मॅट, पण ऍक्सेप्टेबल व्हायला पाहिजे. जर पत्रापत्री सारखा कार्यक्रम लोक बघतात तर हे, त्यामुळे हे असं आहे. आणि ह्या नाटकामध्ये मी ह्याला नाटकच म्हणतो, याला मी अभिवाचन दृक आविष्कार म्हणत नाही, याला मी नाटक म्हणतो, कारण या दोन कथा ज्या निवडल्या आहेत त्यामध्ये दोन्ही कथांमध्ये पाहुणा येतो घरात, आणि त्या पाहुण्याचं घरात काय होतं किंवा त्या पाहुण्यामुळे घरात काय होतं, हे म्हणजे जर आपण म्हणालो की पहिला अंक आणि दुसरा अंक त्याच्यातली ही गोष्ट कॉमन आहे, तर त्या अर्थाने हे नाटक आहे. त्यात चढ उतार आहे, त्याच्यात व्यक्तिरेखा आहे, सगळं आहे, त्या अर्थाने ते नाटक सुद्धा आहे. आणि म्हणजे खरं तर माझ्या नाटकात थोडंसं कमी असतं म्हणजे तंत्र. तर हा प्रकार असा की याच्यात तंत्राचा खूप जास्त वापर आहे. म्हणजे प्रकाश योजना, संगीत, आता सूचक नेपथ्य आहे, परंतु ते सुद्धा एक महत्वाचा भाग म्हणून या नाटकात येतं. हे या सगळ्या गोष्टींशिवाय हे होणार नाही. आणि उत्तम बोलू शकतील असे अभिनेते, ही याची म्हणजे गरज होती. कारण होतं काय किती नाही म्हटलं तरी पत्रापत्रीमध्ये ह्युमर आहे, ह्याच्यात ह्युमर नाही. ह्याच्यात ते जे तिथे समोर घडतंय ते लोकांच्या मनात रिक्रिएट करायला पाहिजे, आणि तिथे हे खरं तर अवघड होतं. आणि म्हणून डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर श्वेता पेंडसे आणि पुष्कर श्रोत्री असे अभिनेते घेतले, म्हणजे ज्याच्यामध्ये चांगलं बोलणं आणि शारीर भाषा चांगली वापरणं याचा समन्वय साधता येईल. आणि याच्यात काही नृत्याचा भाग आहे जो सोनिया परचुरेने केला, म्हणजे त्याबरोबर खूप वर्ष आम्ही काम करतो. तर म्हणजे अगदी त्याचं वर्गीकरण करायचं ढोबळ मानाने, तर पहिल्या अंकामध्ये शृंगार आणि भय आहे, आणि
दुसऱ्या भागामध्ये क्रौर्य आणि भय अशी त्याची मुळातली वेगवेगळे होतील अशाच त्या कथा निवडल्या आहेत. आणि मला असं वाटतं की रत्नाकर मतकरींच्या भयकथांमध्ये त्या पात्राची सायकोलॉजी फार महत्वाची असते, जेवढी ती कथा. म्हणजे मतकरींच्या थरार कथांमध्ये, गूढकथांमध्ये मिनिटाला एक धक्का नसतो, पण ते संपूर्ण बघितल्यानंतर जे तुमच्या मनात निर्माण होतं ते सगळी ती सगळं गूढ, शेवटचा मोठा धक्का महत्वाचा असतो. तर ते माझ्या मते यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग आता जसं तुम्ही म्हटलात तसं 2 कथांवर आधारित आहे, तर रत्नाकर मतकरींच्या अनेक कथा आहेत, तर मग ह्याच 2 कशा निवडल्या? कारण पाहुणा हा 2 याच्यात कॉमन फॅक्टर असल्यामुळे. हा, तर आता काय आहे, टायटल घाबरायचं नाही हे असल्यामुळे मतकरींच्या इतर कथाही त्या टायटल अंडर सादर होतील. आणि त्यात खूप आहे मतकरींच्या कथांमध्ये करण्यासारखं. आणखीन एक गोष्ट मला अगदी वैयक्तिक जाणवली ती अशी, माझा कथेचं नाट्यीकरण करायला पूर्वी विरोध होता. माझा कथा किंवा कादंबरी विरोध अशासाठी होता की हा वैयक्तिक अनुभव आहे. वाचन, मी कथेची 2 पानं वाचून 3रं पान 2 वर्षांनी वाचू शकतो. मला त्या 2 पानावर विचार करायला जो अवधी हवा, तुम्ही नाटकामध्ये आपण सलग अनुभव देतो. तर कधी कधी असं वाटायचं की हा हक्क आपल्याला कोणी दिला. आणि जर का रत्नाकर मतकरीने ह्याच्यावर नाटक लिहायचं असतं तर त्यांनी नाटकच लिहिलं असतं, त्यांनी कथा का लिहिली. परंतु नंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यात सुद्धा एक नाट्यात्म भाग असतो, जो नाट्यात्म भाग त्यांनी जरी कथा लिहिली असली तेव्हा तरी आपल्याला सादर करायला सापडणं गरजेचं असतं. त्यामुळे नाट्यपूर्ण कथा या लिहिल्या आहेत. तेव्हा माझा जो आग्रह होता की असं असता कामा नये किंवा असं नसावं, तो काही वर्षांनी मी सोडला, बाजूला गेला. आणि दुसरं, मला आता प्रामाणिकपणे असं वाटतंय की एकेकाळी मराठीतली कथा फार महत्वाची मानली जायची. म्हणजे गंगाधर गाडगीळ असतील किंवा त्या काळातले कुणिकेज पुरोहित असतील, तू हे मोठी म्हणजे आता अरविंद गोखले असतील, दिबा मोकाशी असतील, या लोकांनी एका अर्थाने नवकथा मराठीत आणली. आणि तो मराठीच्या कथेचा फार मोठा, स्त्री लेखक असतील किंवा पुरुष लेखक सुद्धा, त्यांनी तसा आत्ता काळ आहे. म्हणजे प्रणव सखदेव, बालाजी सुतार, सतीश तांबे, मिलिंद बोकील, किरण गुरव, मी यादी देऊ शकतो. तर कुठेतरी मला असं वाटतं की वाचन कमी झालंय. हो, नक्कीच. पण लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याची इच्छा वाढली आहे. तर त्यामुळे हे कथा मंचन करून जर लोकांना घरी जाऊन त्या लेखकांच्या कथा वाचाव्याच्या वाटल्या तर का नाही, असा एक हा माझा अगदी वैयक्तिक आहे. म्हणजे मी कदाचित अशा प्रकारचा कार्यक्रम युट्यूबवरती सुद्धा करण्याच्या विचारात आहे की एक म्हणजे वानगी दाखल एक कथा त्याचं अभिवाचन करायचं, पण जेणेकरून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की किती मोठं. त्यामुळे आणखीन एक फायदा असा होतो या सगळ्याचा की आपण पूर्णपणे नाटकाच्या संहितेवर अवलंबून राहत नाही. आपला अवकाश वाढतो आणि आपण वेगळं काहीतरी अनुभवू शकतो. आणि तो मला असं वाटतं अल्टिमेटली हे शेअरिंग आहे. त्यामुळे मला तो मी इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे की मास एक्सपिरियन्स आहे ह्याच्यात अडकण्यात काही अर्थ नाही असं मनानंतर. हा, बस त्याकरता ती केलंय. वाचन सध्या खूप कमी झालंय आणि नाटकाचं असं नाही, मी कदाचित त्याचं जे डिजिटल होतं ते लोक वाचत असतील, पण प्रत्यक्ष कागद वाचणं. आणि माझा हा आग्रह नाही की कागदाचा वास किंवा काय, माझं म्हणणं की
ते वाचायला पाहिजे. आणि खूप जे खरं सांगायचं तर कथा बदलली नाही तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वी शहरी खूप होतं, आता ते तसं राहिलं नाही. आता गावागावांमध्ये जाऊन तुम्हाला म्हणजे श्रीना पेंडसेंची सातत्याने आठवण यावी या प्रकारचं लेखन, रूट्स म्हणतो आपण, तिथे जाऊन ही सगळी मंडळी लिहित आहेत. मला आणि रोज एक कथा वाचावी असा प्रयत्न असतो माझा. त्यामुळे त्या भागात आणि कादंबऱ्यात आहेतच, परंतु कथेच्या बाबतीत हे मला हल्ली फार प्रकर्षाने जाणवतं. नाटकाचं नाव पण इंटरेस्टिंग आहे, तर नावामागची काही स्टोरी? घाबरायचं नाही. काय होतं, हे नाव सुद्धा पुष्करला सुचलं, तर त्याला त्या बाबतीत त्याचं डोकं फार चांगलं चालतं. आणि हाही भाग होता ना की पावसातला पावणा आणि जेवणावळ असं न म्हणता त्याला एक युनिव्हर्सल दिलं टायटल, किंवा आम्हाला त्यात बदल करत राहता येतो. बरोबर, म्हणजे मतकरींचे इतर कथाही सादर करतात, म्हणून ते न्यूट्रल नाव आहे. फक्त घाबरायचं नाही असं तुम्हाला सांगून तुम्हाला घाबरायचं. बरोबर आहे. नाही, वेगळा अनुभवच पूर्ण वेगळा असणार प्रयत्न नाही. म्हणजे जितकं आम्ही आता नाटकाबद्दल ऐकलंय त्यामुळे त्याच्याबद्दलची उत्कंठा अजून वाढतीये जितकं ऐकतोय तितकंच. तर थँक्यू सो मच. 31 तारखेपासून आपल्या नाट्यगृहात नाटक येतंय, तर सगळ्यांनी नक्की प्रतिसाद द्या. वेगळा प्रयोग आहे, नक्की पहा. आणि स्वामी कृपा क्रिएशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.